आता काय केलं कुठल्या वक्तव्यावर तुम्ही निषेध करतात आणि कोणत्या कोणत्या संघटनाचा निषेध आहे? काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हरामखोर रवींद्र चव्हाण यांनी जो वक्तव्य केलं स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल, जे त्यांचं नाव पुसल्या जाईल अशा प्रकारचं जे नीच प्रवृत्तीचं जे असंस्कृतपणे वक्तव्य केलं, त्याचा आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालन्याच्या वतीनं तीव्र निषेध करत त्यांच्या प्रतिमेला चपलाने जोड्याने आणले। आज आज जरी निषेध केला असेल, भविष्यात जर त्यांनी लातूरमध्ये जाऊन माफी नाही मागितली तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रभर बंदचा हाक आम्ही देणार आहोत। आजपर्यंत अनेक राजकारण झाले, यापूर्वी राजकारण होते। स्वर्गीय विलासराव देशमुख असताना विरोधी पक्षातले नेते जरी असतील व आदरणीय गोपीनाथराव मुंडे होते, ते विरोधी पक्षात होते, विरोध असायचा, परंतु अशा खालच्या पद्धतीचा विरोध कधी झाला नाही। हा भाजपाने असंस्कृतपणा, त्यांचा मूर्खपणा आणि हे विखारी जे त्यांचे जे शब्द आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। म्हणून माझी भाजपाचे जे वरिष्ठ नेते असतील त्यांना या माध्यमातून मागणी, त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, नसतात रवींद्र चव्हाण यांनी स्वतःहून माफी मागावी, नसता महाराष्ट्र बंद मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं केला जाईल। रवींद्र चव्हाण आज जालना शहरात उतरलेले, हेलिकॉप्टर उतरले, त्यांना काय आव्हान राहणार आहे? आज ते आमच्या जालना शहरात आले। आमची संस्कृती, आम्हाला छत्रपती शिवरायांची, महापुरुषांची शिकवण आहे, आम्ही कोणाचाही आदरच करतो, अनादर करत नाही। त्यांनी जर माफी मागितली नाही तर येणारा काळ जे समाज बांधव आहे, जे माणुसकीला मानणारे जे तरुण आहे ते दाखवून देतील। निषेध असो, एक मराठा,